बजेट नाही, उद्या सोमवारी पुरवणी मागण्या आहेत, त्याला पुरवणी मागण्या म्हणतात. मी आज एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्या जवळपास एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये लहान बालकांचं स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या करता एक महत्त्वाचा कार्यक्रम केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. राज्य सरकारचे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदेजी असतील, प्रकाश आंबेडकरजी असतील, आमचे दादाजी भुसे असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून आज त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास बालवाडी अंगणवाडीमध्ये शिकत असलेली बालकं लहान आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकत असलेली लहान मुलं साधारण 24 ते 25 लाख विद्यार्थ्यांचं आरोग्य हे तपासण्याचं काम आपण त्या निमित्तानं करतोय. त्याच्यातून नक्की त्या बालकाला काही आजार आहे का, काही समस्या आहे का, त्याचं एकंदरीत आरोग्य चांगलं राहण्याच्याकरता, निरोगी राहण्याच्याकरता, ते सुदृढ बालक राहण्याच्याकरता जी काही काळजी खबरदारी घेणं ही पालकांची जबाबदारी असते, तसं शासन म्हणून आमची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या विभागाला एकत्र करून हा कार्यक्रम आज सुरू केलेला आहे. आणि त्याच्यातून आपल्याला चित्र स्पष्ट होईल की नक्की काय शहरी भागातल्या मुलामुलींच्या आरोग्याच्या बद्दलच्या समस्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या पण मुलामुलींच्या काही समस्या आहेत, हे त्याच्यातनं आपल्याला जाणून घेता येईल आणि पुढचे निर्णय घेणं हे अधिक सोपस्कर आणि सोयीस्कर होणार आहे. उद्याच्या 3 तारखेला पुरवणी मागण्या पहिल्या मांडल्या जाणार आहेत. अर्थसंकल्पीय नवीन वर्षाचं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे. बजेट अधिवेशन आहे. 10 तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्याबद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. आणि एकंदरीतच केंद्राने जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे, तसाच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय. अर्थात चित्र स्पष्ट ज्या दिवशी बजेट मांडलं जाईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळेल. दादा, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. ते म्हटले की अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात भगवा फडकायचा. बरोबर आहे ना. तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा, हे असले धंदे बंद करा, खऱ्या बातम्या द्यायला शिका. मध्ये पण ज्या काही घटना घडल्या, आता एकदा पोलिसांचा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या, म्हणजे काय काय घडलं. काही इतक्या उतावीळपणा दाखवतात, काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात. अर्थात हा तुमचा अधिकार आहे, परंतु आमची विनंती आहे, इतका आताताईपणा चांगला नाही. थोडंसं सबुरीनं घेतलं तर जास्त बरं होईल. आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय, आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आहे, परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार, जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना, पुणे जिल्हा भगवा करायचा आहे. ऐका, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे. आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं फडकवायचा. ऐकाय ना, मी नाही सगळ्यांना सांगतो, ह्याच्यात विशेष काही नाही. तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे. शेवटी आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो, तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची आणि कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्याकरता, प्रोत्साहन देण्याच्याकरता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम अरे कसला फैसला हे दरवर्षीचं काम असतं.
पावसाळा संपल्यानंतर आपण एकत्र बसून उन्हाळी हंगाम त्याचं पाण्याचं वाटप शेतीला किती, पिण्याच्या करता किती, पुढं पाऊस साधारण आपण 15 जुलैपर्यंत नाही पडला तर राखीव कोटा किती, हे दरवर्षीचं नियोजन असतं. त्याच्यामध्ये आता मी पण त्या मिटिंगला आपले राधाकृष्ण विखे पाटील पण आपण पत्रकारांना सबुरीचा सल्ला दिला, गृहराज्यमंत्र्यांनी पण थोडंसं सबुरीनं. अरे सगळ्यांनीच वागा, माझ्या सकट सगळ्यांनी. बस स्वारगेटच्या प्रकरणात मी एक म्हणलं मिनिट मी कुठलं पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही. पत्रकार मित्रांनो, काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळं असतं ते लावतात किंवा त्यांच्या परीनं तपास करायला जातात. तोपर्यंत चॅनलला येतं आता ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे, आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली. अरे गप बसा ना बाबा, त्याला आपण पकडू ना, पकडल्यानंतर दाखवा. आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता. आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती. ते सापडलं सगळं. थोडंसं माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये या मताशी मी 100% जनतेशी पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे आणि आमची पण सरकारची तीच भावना आहे. पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा. पण पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात. नाही ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, त्यांना सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कुणी कार्यकर्ते असतील, त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे. त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे. आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे. हे जे काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल. आताच्या या कार्यक्रमात टेंडर होतं काय? माजी मंत्री तानाजी सावंत जे आहेत आरोग्य मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे. मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन. आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे. त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं. दादा, या कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का? दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली की समन्वय जर राखला असता तर आणखी मोठा आणि राज्यव्यापी अरे कार्यक्रम बाबा, आता तिथं पण ते कार्यक्रम करतात, कुठं समन्वय तुला नाही, दिसला तेच नाही? म्हटले. नाही तुझं ऐकण्यात काही शालेय शिक्षण मंत्रीच म्हटले. नाही मी त्यांच्याशी बोलेन, काळजी करू नको. डेपो मॅनेजर आहे, ड्रायव्हरला विनाकारण त्रास देतात, काही महिलांना शरीर सुखाची ए, मागणी करतात. तक्रारी ऐका, दाखल आहेत पोलीस या स्टेशनला. तक्रारी मी पण टीव्हीलाच बघितलेल्या आहेत. त्याच्याबद्दल PMPMLचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का, जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का, तसं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल. त्या बातमींवरून त्याच्या खोलामध्ये गेलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.